आणि त्याच्या मित्राचा पण डब्बा बनवून द्यायचा आहे. आणि ह्या डेस्कीमध्ये मी बटाटे उकडायला ठेवलेले आहेत. अरे एकामध्येच बास झालं असतं रे राजा. आरामात जा, आरामात ये. कॉलेजचं लागेल ना आयडी कार्ड. हे बघा कुंड्या थोड्याशा सुकलेल्या आहेत. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती. तर आज खूप स्वच्छतेचं काम केलेलं आहे मी किचन ओट्याचं. दादूला आठवणच होत नाही सफरचंद खायची, द्यावं लागतं असं चिरून. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आज सकाळी मी स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. कारण माझा म्हणा आज NSSला चाललेला आहे 8 दिवसासाठी. तर त्याच्यासाठी 2 टायमाचा स्वयंपाक बनवून द्यायचा आहे, डब्बा बनवून द्यायचा आहे आणि त्याच्या मित्राचा पण डब्बा बनवून द्यायचा आहे. म्हणून मी आज सकाळी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. बाकी गॅसवरती या कढईमध्ये मी मेथी शिजायला ठेवलेली आहे आणि या मेथीपासून मी मेथीचे पराठे बनवणार आहे. म्हटलं हलकीशी शिजून घ्यावं, मेथीमध्ये पराठे छान लागतात. 1-2 मिनटं शिजू देते. आणि ह्या डेस्कीमध्ये मी बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आणि याच्यापासून मी बटाटा आणि वाटाण्याची सुकी भाजी करणार आहे. आणि या पातेल्यामध्ये सुंठेचा काढा उकळायला ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे 3 स्टोव बिझी आहेत माझे. 3 स्टोव असण्याचा हा फायदा आहे. आता तुळशी पूजन करून घेते. बाहेर थंडी असल्यामुळे खूप शांती आहे. सूर्यनारायण पण उदय होत आहेत. हे बघा इकडून दिसत आहेत. हे बापरे किती सुंदर दिसत आहेत सूर्यनारायण भगवान. प्रणाम सूर्यनारायण भगवान. ओम भास्कराय विद्महे मरुतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात. सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन घेतल्यानंतर दिवस कसा छान जातो. चलो, बाहेर खूपच शांती आहे. एका सुद्धा गाडीचा आवाज नाही आज, खूप थंडी असल्यामुळे. चला तुळशी मातेला जलार्पण करते. तुलसी श्री सखी श्वे पापरणी पुण्यदे नमस्ते नारुंते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णू प्रियाय नमो नमः. चला आता मी मेथीचे पराठे बनवत आहे आणि मेथीचे पराठे बनवून संपत आलेले आहेत. फक्त 2-3च पराठे राहिलेले आहेत बनवायचे. बाकी कढईमध्ये मी आलू आणि मटारची भाजी बनवत आहे. मला आता टिफिनसाठी. हे बघा एकदम बारीक बटाटे आहेत. त्याला कसले दम आलू म्हणतात त्याला. ते शिजवलेले आहेत आणि हे चवीला खूप छान लागतात. म्हणून मी आणलेले परवाच्या दिवशी. तर आज त्याची भाजी बनवत आहे. हे बघा माझा म्हणा आता पराठे पॅक करत आहे फॉईल पेपरमध्ये. खूप मोठा घेतला बाळा फॉईल पेपर. क्या हे मी बोलू. अरे एकामध्येच बास झालं असतं रे राजा. तो एवढा खराब केला. थंड झालेले पराठे आहेत बरं का हे. आरामात जा, आरामात ये. ॲटोने चाललेला आहे म्हणा माझं. म्हणा काळजी घे, जेवण वेळेवर कर. इकडं तिकडं काय हुदड्या घालू नका. आरामात ये, हेल्थची काळजी घे. ओके, मी आ रही हूं नीचे. ॲटो आलेला आहे आणि मनाने बॅगा सुद्धा ठेवलेल्या आहेत ॲटोमध्ये. ठीक आहे, आओ जा बेटा, काळजी घे, आरामात जा. 3064. टिफिन घेतला ना बा, पाण्याची बॉटल वगैरे. ठीक आहे, आओ जाओ. काय आमचे रखवालदार एकच दिसत आहे इथं. चला मी पाणी आणलेलं आहे थोडंसं झाडांना घालण्यासाठी, ते घालते. हे बघा कुंड्या थोड्याशा सुकलेल्या आहेत. दादूने काल पाणीच नाही घातलं झाडांना. हे बघा या डेस्कीमध्ये पाणी आणलेलं आहे. सगळ्या झाडांना थोडं थोडं पाणी घातलेलं आहे मी. चला आता घरी जाते. दादू दादू हो गया ब्रश बेटा, नहा लो अभी. चला आज सगळा स्वयंपाक तर माझा लवकर झालेला आहे. अब कुछ चिंता की बात नहीं है. चला आता मी थोडा वेळ टेरेसवरती जाऊन येते, हलका फुलका व्यायाम करते. कारण आता खूप उशीर झालेला आहे, तसा 9:15 वाजले आहेत. थोडा वेळ ऊन पण घेणं होईल आणि हलका फुलका व्यायाम पण करणं होईल. दादू मैं जाके आती हूँ, तब तक तैयार हो जाना. हे बघा खूप छान वाटतं टेरेसवरती आल्यानंतर. मोकळं टेरेस, कोवळं ऊन, छान वाटतं. सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात अगोदर. मगाशी तर तसं घेतलेलं आहे, पुन्हा एकदा घेऊयात. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते.
चलो भाई, शहरावरती सगळीकडे ऊन पसरलेलं आहे, खूप छान वाटत आहे. चला आता थोडा वेळ हलका फुलका व्यायाम करून घेते. चला व्यायाम झालेला आहे माझा. आता घरी जाते. घरी जाऊन काही जेवणच करायचं आहे, कारण सगळा स्वयंपाक तर मागाशीच झालेला आहे आणि फोंडेजींची देवपूजा पण झालेली असेल. अंजी आवरलायस बाळा तू? ऐसा ही बैठा है ये लड़का, क्या ही करे. फोंडेजी यू आर नॉट गेटिंग लेट. पूजा करायची, ठीक आहे. चला आता मी देवपूजा करत आहे. फोंडेजीला ऑफिसला उशीर होत आहे आणि दादूने स्नान नाही केलं, म्हणून मी आज देवपूजा करत आहे. चला उठा उठा भगवंतांनो, उठा, स्नान करने के लिए चलो. हे जयमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु. तुलसीपत्र समर्पयामि, पुष्पं समर्पयामि. जेवण करत आहे. दादू तिकडे बसलेले आहेत खुर्चीत आणि जेवणामध्ये मस्त मेथीचे पराठे, आज दही पण खात आहे, तिळाची जसे चटणी आणि बटाट्याची थोडीशी भाजी घेतलेली आहे. तुम्ही पण या स्वादिष्ट नाश्ता करायला, जेवण करायला. नम ब्रह्मा रसम विष्णू भक्ता देव जनार्दन एवं ध्यातो तथा ज्ञातो अन्न दोष न लिप्यते. जय श्री कृष्ण. मस्त. दुपारचे 1 वाजले आहेत आत्ता आणि आत्ता जाऊन मी भांडी आणि किचन ओटा स्वच्छ केलेला आहे. आज भांडी आणि किचन ओटा स्वच्छ करायला मला खूप उशीर लागला, कारण आज मी किचन ओटा वरून धुतलेला आहे पूर्ण असं सगळं, आणि कपाटं पण स्वच्छ केलेले आहेत. एक कपाट उघडंच राहिलं, क्या ही करे. त्याच्यामुळं मला आज किचन ओटा स्वच्छ करायला खूप उशीर लागला. आणि ह्या ताटामध्ये देवांचे वस्त्र पण मी धुवून ठेवलेले आहेत. तर आज खूप स्वच्छतेचं काम केलेलं आहे मी किचन ओट्याचं, त्याच्यामुळे एकदम चकाचक आणि मोकळा दिसत आहे किचन ओटा माझा. बाकी फोंडेजीने कपडे सुकायला टाकण्यासाठी आणलेल्या स्टिकने वरचं कपाट बंद करते. बंद हो जा. बाकी दादू इथं आराम करत आहे. हाँ जी दादू, आज जॉब पे नाही लगा? हमारा काम हो गया क्या? अरे तुझा जॉब, गेम खेळण्याचा जॉब. आज शांत शांत आहेस तू. थोडे देर में खेलेंगे. नाही, दादूला पप्पानी खूप ओरडलंय सकाळी त्याच्यामुळे आज तो शांत आहे, शिस्तीत आपला पडलाय निवांत. बाकी मी आता गॅसवरती चहा उकळायला ठेवलेला आहे दुपारी 1:30 वाजता. हे बघा, या पातेल्यामध्ये ना सकाळी सुंठेचा गाडा शिल्लक राहिलेला थोडासा, मग मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं, गुळ पण घातलेलं आहे आणि थोडीशी चहापत्ती पण घातलेली आहे. म्हणलं वेस्ट नको घालवायला सुंठेचं पाणी. आता दादू आणि मी सुंठयुक्त गुळाचा चहाचा आनंद घेतो. थोडंसं दूध घालते याच्यामध्ये. सुंठ आणि गुळयुक्त चहाचा आनंद मी आणि दादू आता हॉलमध्ये बसून घेणार आहे. आजा पुत्र, यहाँ ना उशी रखता है दादू हमेशा. फोन भी यहाँ पर है. चलो हो गया काम. मस्त दोघं जण सुंठाच्या चहाचा आनंद घेतो. सुंठ आणि गुळयुक्त. घरामध्ये कोणच नाही, तर मी आणि दादू 8 दिवस मी आणि दादूच असणार आहे. फोंडेजी तर दिवसभर ऑफिसमध्ये असतात, तेही इलेक्शन ड्युटीवरती. त्यांचा यायचा काही वेळ निश्चित नसतो, कधी उशीर येतात. कैसी बनी बेटा? बरं वाटतं जरा थंडीत सुंठचा चहा प्यायला. चहा पिऊन तर झालेला आहे. आता कालचा व्हिडिओ एडिट करत बसते निवांत. सायंकाळचे 3:45 वाजलेले आहेत. बाकी कालचा व्हिडिओ एडिट केलेला आहे आणि आपल्याला सुद्धा लावलेला आहे. आणि दादू या इथं लागला आहे गेम खेळायच्या मागे. दिखी ऐसी खेली जाती है गेम, क्या ही करे लड़के को. उधर स्क्रीन चालू है और ये गेम खेलने पे लगा है. इथं नाही अरे पेटी. आता याला सुट्ट्या आहेत, तोपर्यंत हा गेमच खेळत राहणार. आता मी एक सफरचंद चिरलेला आहे, देते दादूला खायला. नाही तर दादूला आठवणच होत नाही सफरचंद खायची, द्यावं लागतं असं चिरून. त्यांना फक्त टिटबीट आवडतं.
नमकीन लीजिए, आपके सेवा में। बस भी कीजिए अभी नहीं, रखिए यहाँ पे, आराम से खाओ खेलते खेलते। हाँ, आई कितनी सेवा कर रही है। मी पण एक घेते। सायंकाळचे 5:45 वाजलेले आहेत आत्ता आणि मी आता माझ्यासाठी आणि दादूसाठी कॉफी उकळायला ठेवलेली आहे गॅसवरती। कॉफी नाही ॲक्च्युली, दूध आणि साखर आहे, उकळायला आहे चांगलं। आता हे दूध या कपामध्ये ओतते, त्याच्यामध्ये मी कॉफी ठेवलेली आहे मगाशी। आज कॉफी बरोबर टोस्ट सुद्धा देत आहे दादूला मी। दादूडिया लीजो, लाइट लगाओ बेटा, लाइट लगाओ। जय श्री कृष्ण भगवान, खाइए। आणि मी सुद्धा आज कॉफी बरोबर टोस्ट खाते। आज कॉफी विथ टोस्ट आनंद घेते। चला, कॉफी पिऊन तर झालेली आहे, आता घेतो सायंकाळची पूजा अर्चना करून। आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।